नमस्कार. आता आपण बघणार आहोत डिसकंटिन्युटी. डिसकंटिन्युटीची डेफिनेशन अशी काय? द फंक्शन विच इज नॉट कंटिन्युअस इज कॉल्ड डिसकंटिन्युअस फंक्शन. मग डिसकंटिन्युटी पण दोन प्रकारची आहे. एक म्हणतात जम्प डिसकंटिन्युटी आणि एक म्हणायचा रिमूव्हेबल डिसकंटिन्युटी. म्हणजे एखादा पॉईंट प्रॉब्लेमॅटिक असतो, त्यासाठी फंक्शन वेगळ्या पद्धतीने डिफाईन करायचं. आपण वेगवेगळ्या पद्धतीने एका इंटरवलमध्ये डिफाईन करू शकतो फंक्शन. जसं आपलं मॉड्युलस फंक्शन आहे ते वेगवेगळ्या डेफिनेशनने डिफाईन केलेलं असतं. तर तसं आपण करू शकतो फंक्शन एक. पण रिमूव्हेबल डिसकंटिन्युटीमध्ये तो जो पॉईंट आहे ज्यामुळे इन्फिनिटी होते आन्सर, एखाद्या पॉईंटला आन्सर इन्फिनिटी होते. इन्फिनिटी आन्सर होतं याचा अर्थ काय की फंक्शन डिफाईन नाही आहे किंवा फंक्शन त्या पॉईंटला नाही आहे किंवा फंक्शन व्हॅल्यू येत नाही आहे त्या पॉईंटला. सो तो पॉईंट फक्त आपण वेगळ्या पद्धतीने डिफाईन करायचा आणि मग ती कंटिन्युटी आपण घेऊ शकतो. जम्प डिसकंटिन्युटी म्हणजे लेफ्ट साईडचं लिमिट आणि राईट साईड सिम्पल आहे. लेफ्ट साईडचं लिमिट आणि राईट साईडचं लिमिट काढायचं दोन्ही, आणि दोन्ही वेळेला वेगवेगळं आलं तर अर्थातच फंक्शन कंटिन्युअस नाही. म्हणजे त्या पर्टिक्युलर पॉईंटसाठी लेफ्टकडून आलं राईटकडून आलं आणि वेगवेगळी आन्सर्स आली तर इट इज नॉट कंटिन्युअस फंक्शन. म्हणजे ते ब्रेक झालं ना, कारण ग्राफ त्याचा काढायला गेलात की लक्षात येईल की एका त्या पॉईंटला लेफ्टकडनं आल्यावर तो फंक्शनचा ग्राफ कुठे गेला आणि राईटकडनं आल्यावर तो तिथे ब्रेक झाला आणि दुसऱ्या पॉईंटला गेला, हे लक्षात येईल. सो डिसकंटिन्युटी म्हणजे सिम्पली नॉट कंटिन्युअस फंक्शन्स. तर जम्प डिसकंटिन्युटी मीन्स की लिमिट एक्स टेंडिंग टू ए मायनस, म्हणजे लेफ्ट साईडकडून येणारा एफ एक्स लिमिट एक्झिस्ट असतं, पण ते लिमिट एक्स टेंडिंग टू ए प्लस राईट साईडकडून येणारा एफ एक्सचं लिमिट या लिमिटला सेम नसतं. याचं लिमिट एक्झिस्ट असतं, याचंही लिमिट एक्झिस्ट असतं. बोथ लिमिट्स आर एक्झिस्ट, पण ते सेम नसतात. तर त्याला म्हणतात जम्प डिसकंटिन्युटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण उद्या सपोज एफ एक्स इज डिफाइंड ॲज एफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 फॉर सम इंटरवल 3 लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन 5. आणि याच्यासाठी वेगळा करूया. पुढच्या इंटरवलसाठी एक्स स्क्वेअर मायनस 1 असं डिफाईन केलं आणि 5 लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 7. सो अशा पद्धतीने 3 to 7 हा इंटरवल घेतलेला आहे. 3 to 7 हा इंटरवल आहे या फंक्शनसाठी. आणि या फंक्शनसाठी इंटरवलमध्ये दोन याच्यात स्प्लिट करून फंक्शन डिफाईन केले की पहिल्या इंटरवलसाठी एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे. फर्स्ट इंटरवल इज 3 to 5. इथे लेस दॅन म्हटलंय त्यामुळे 5 इथे इन्क्लुडेड इथे आहे. म्हणजे 5चं लेफ्ट कडून एक येणार आणि आन्सर एक राईट कडून येणार. सो 3 to 5 एक इन्क्लुडेड आहे आणि 5 to 7 असे ब्रेक केले. ते 3 to 7 इंटरवल दोन ह्याच्यात ब्रेक करून वेगवेगळं डिफाईन केलंय फंक्शन. हे कंटिन्युअस झालंही असतं जर दोघांची आन्सर सेम आली असते लेफ्ट कडून किंवा राईट कडून. आता ह्या 5 ह्या पॉईंटला, कारण 3 to 5 हे जे 5च्या अलीकडे म्हणजे 4.999 पर्यंतचे सगळे नंबर्स हे कशात आहेत, हे फंक्शन डिफाईन करतात कारण ते ह्या इंटरवलमध्ये. पुढचे 5 अँड 5 to 7 हे जे सगळे नंबर्स आहेत ते हे फंक्शन डिफाईन करतात कारण ते ह्या इंटरवलमध्ये. पण ॲट पॉईंट 5 काय आन्सर्स येतात आपण बघूया. ॲट पॉईंट 5 हा 5 कसा आहे 3 to 5 आहे ना, त्यामुळे 3 इकडनं लेफ्टकडनं एक त्याची व्हॅल्यू येणार आहे, फंक्शन वेगळं आहे त्यामुळे, आणि 7 पर्यंत आहे ना इंटरवल. सो 7 कडून एक व्हॅल्यू येणार आहे. लेफ्ट कडून येणारी व्हॅल्यू या फंक्शनने डिफाईन होईल, राईट कडून येणारी व्हॅल्यू या फंक्शनने डिफाईन होईल. सो लिमिट एक्स टेंडिंग टू 5 लेफ्ट म्हणजे 5 मायनस, म्हणजे -5 नव्हे, 5चं लेफ्ट कडून आलेल्या फंक्शनची व्हॅल्यू. तर ती फंक्शनल व्हॅल्यू किती येते बघूया. तर 5 घालायला लागेल आपल्याला. लेफ्ट कडून काय आहे फंक्शन एक्स स्क्वेअर प्लस 1 म्हणजे 5 स्क्वेअर प्लस 1 म्हणजे किती आले 25 प्लस 1 26 हे आन्सर झालं. अँड लिमिट एक्स टेंडिंग टू 5 प्लस म्हणजे 5ला राईट साईड कडून म्हणजे इकडनं 7 कडनं, ह्यासाठी काय फंक्शन यूज करायचं, हे फंक्शन एफ एक्स. याची व्हॅल्यू काय येणार आहे 5 स्क्वेअर मायनस 1 25 मायनस 1 म्हणजे 24. सो लेफ्ट साईड कडून अँड राईट साईड कडून आलेल्या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत त्या दोन डिफरंट आहेत. लेफ्ट साईडकडे त्याचं लिमिट एक्झिस्ट आहे, याचंही राईट साईडचं कारण इन्फिनिटी नाही आन्सर कोणाचं. सो लिमिट एक्झिस्ट आहे, पण लेफ्ट आणि राईटकडनं येणाऱ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सेम नाही आहेत. तर त्या सेम नसतील तर आपण त्याला डिसकंटिन्युअस फंक्शन म्हणतो. त्यामुळे जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला जातो तेव्हा आपण हेच चेक करणार आहोत की लेफ्ट साईडकडचं लिमिट अँड राईट साईडकडचं लिमिट हे दोन्ही जर सेम असतील देन दॅट फंक्शन इज कॉल्ड कंटिन्युअस फंक्शन.
त्यातलंच एखादंच फंक्शन जर इन्फिनिटीकडे जात असेल तर मग पुढे फंक्शन कंटिन्युअस आहे की नाही चेक करायची गरजच नाही, कारण हे आणि हे सेम आहे की नाही हे पण नाही, कारण फंक्शनच डिसकंटिन्युअस आहे. सो ॲट पॉईंट 5 दिस फंक्शन इज डिसकंटिन्युअस फंक्शन. सो एखाद्या पॉईंटला फंक्शन डिसकंटिन्युअस आहे का कंटिन्युअस आहे हे चेक करण्याची वर्किंग मेथड ही आहे की लेफ्ट हँड राईट हँड साईडवरची लिमिट्स त्या पॉईंटच्या ठिकाणी काढायची आणि आपण चेक करू शकतो की फंक्शन इज डिसकंटिन्युअस ऑर नॉट. हे झाली जम्प डिसकंटिन्युटी. रिमूव्हेबल डिसकंटिन्युटी म्हणजे अशा स्टाईलमध्ये घ्यायचंय पण फंक्शन अशा पद्धतीने डिफाईन करायचं की ज्या पॉईंटला इन्फिनिटी किंवा नॉट डिफाईन्ड फंक्शन असं येतंय तिथे आपण वेगळी डेफिनेशन द्यायची फंक्शनसाठी. सो नेक्स्ट पॉइंट इज रिमूव्हेबल डिसकंटिन्युटी. म्हणजे काय पॉइंट म्हणजे त्याचं की रिमूव्हेबल डिसकंटिन्युटी म्हणजे काय, म्हणजे फंक्शन समजा असं डिफाईन केलं f(x) इज इक्वल टू सम x² मायनस x मायनस 2 अपॉन x मायनस 2 आणि सगळा रिअल नंबर सिस्टीम किंवा सगळा कुठला तरी 0 to 5 असा इंटरवल आपण इथे डिफाईन केला. तर 0 to 5 मध्ये 2 हा नंबर येतो +2 आणि +2 इथे घातला तर डिनॉमिनेटरमध्ये 0 येईल म्हणजे ते इन्फायनाईट होईल आणि मग लिमिट एक्झिस्टच होणार नाही तिथे. तर हे फंक्शन प्रॉब्लेम कुठे येत आहे तर 2 या पॉईंटला येतो. त्यामुळे फंक्शन डिफाईन करताना असं करायचं की फॉर ऑल एव्हरी इलेमेंट फंक्शन इज दिस आणि फक्त 2 साठी आपण वेगळी डेफिनेशन द्यायची आणि ती जर दोन्ही लिमिट्स सेम आली, कारण लिमिट राईट हँड साईड लिमिट आणि लेफ्ट हँड साईड लिमिट किंवा ती दोन्ही लिमिट्स आहेत ती जर सेम आली तर आपण म्हणतो लिमिट एक्झिस्ट किंवा ते फंक्शन कंटिन्युअस असतं असं आपण म्हणतो. सो इथे घेताना पूर्ण इंटरवलसाठी हे फंक्शन घ्यायचं नाही कारण ते 2 साठी इथे फॉलो होणार नाही. मग फंक्शन डिफाईन करताना असं करायचं की f(x) इज इक्वल टू दिस बट दिस इज फॉर x नॉट इक्वल टू 2. म्हणजे x इज इक्वल टू 2 साठी हे फंक्शनच घेतलेलं नाही आम्ही. तर x इज इक्वल टू 2 साठी मग काय घ्यायचं तर थोडंसं आपण इथे सिम्प्लिफाय करून बघायचं याचा आन्सर काय येते. ते जर दुसरा फंक्शन म्हणून आपण डिफाईन केलं ॲट पॉईंट 2 तर मग दोन्ही लिमिट सेम होतील आणि मग ते आपल्याला फंक्शन कंटिन्युअस आहे असं म्हणता येईल. म्हणजे फक्त हे डायरेक्ट दिलं तर हे डिसकंटिन्युअस आहे, नो त्याच्यात काही क्वेश्चनच नाही की हे डिसकंटिन्युअस आहे आपल्याला माहिती. पण रिमूव्हेबल डिसकंटिन्युटी म्हणतोय आपण, कोणता पॉईंट प्रॉब्लेम करतोय तो पॉईंट फक्त आपण वेगळ्या पद्धतीने डिफाईन करायचं त्या पॉईंट. त्यामुळे आपण हे थोडंसं सॉल्व्ह करून बघू ह्याचा आन्सर काय येतं. याचं जे आन्सर येतं तेच कॉन्स्टंट फंक्शन म्हणून आपण डिफाईन करायचं असतं, त्याला रिमूव्हेबल म्हणतात. आता हे करता बघूया आपण लिमिट x टेंडिंग टू 2 f(x) 2 या पॉईंटची कंटिन्युअस आहे का नाही चेक करतोय आपण. सो x टेंडिंग टू 2 f(x) इज इक्वल टू आता 2 ही व्हॅल्यू घातली तर 0 येणार आहे. हे थोडंसं सिम्प्लिफाय करूया. मग x² मायनस x मायनस 2 काय काय होणार 2चे असे आपल्याला -2चे असे करायचे की 2 आणि 1 मायनस आहे म्हणजे -2 आणि +1 मीन्स x² मायनस 2x प्लस x मायनस 2 म्हणजे x इंटू x मायनस 2 आणि +1 इंटू x मायनस 2. सो x मायनस 2 एक फॅक्टर येईल आणि x प्लस 1 फॅक्टरायझेशन करू म्हणजे आपल्याला काही कॅन्सल वगैरे होते का बघा. x मायनस 2 इंटू x प्लस 1 हे झाले फॅक्टर्स अपॉन x मायनस 2. आता आपल्याला हा जो काही डिनॉमिनेटर येतो जाईल कारण हा फॅक्टर सेम आहे. सो हे विच इज इक्वल टू x प्लस 1. आता ॲट x इज इक्वल टू 2 व्हॅल्यू घालायची आली तर लिमिट x टेंडिंग टू 2 आहे ना. सो 2 प्लस 1 म्हणजे काय आलं 3. म्हणजे रिमूव्हेबल डिसकंटिन्युटी आपण इथे यूज करू शकतो. आता हा जो 3 नंबर आहे तो ॲज अ कॉन्स्टंट फंक्शन सारखं यूज करायचं आणि फंक्शन रिराईट करायचं. ते अशा पद्धतीने डिफाईन करणार आता आपण फंक्शन पुन्हा की दॅट फंक्शन विल बी कंटिन्युअस फंक्शन. सो हे आपण आधी चेक करून घेतलं की सिम्प्लिफाय केलं तर x टेंडिंग टू 2 ला काय व्हॅल्यू येते हे चेक करून घ्यायचं. देन रिडिफाईन करायचं फंक्शन. सो फंक्शन विल बी कंटिन्युअस. कसं की f(x) इज इक्वल टू x² मायनस x मायनस 2 अपॉन x मायनस 2 when x नॉट इक्वल टू 0 नाही सॉरी नॉट इक्वल टू 2 अँड इज इक्वल टू 3 when x इक्वल टू 2. हे पूर्ण रिअल लाईफवर फंक्शन आपण डिफाईन केलं. कशा पद्धतीने नवीन रिडिफाईन केलं म्हणून आपण फंक्शन आपण रिडिफाईन केलं ह्या पद्धतीने. आणि आता हे फंक्शन काय झालेलं आहे हे फंक्शन कंटिन्युअस फंक्शन झालेलं आहे कारण प्रॉब्लेम 2 ने होत होता तो आपण रिमूव्ह करून त्याच्यासाठी एक्झॅक्टली x इज इक्वल टू 2 असताना एक वेगळीच डेफिनेशन त्या फंक्शनसाठी आपण दिलेली.
आणि आता दोन्ही लिमिट्स बघितली तर लेफ्ट राईट दोन्हीकडनं 2 या पॉईंटसाठी सेम लिमिट्स येतात. सो फंक्शन इज कंटिन्युअस. एवढंच ठेवलं तर अर्थातच हे फंक्शन डिस्कंटिन्युअस आहे. पण ती डिस्कंटिन्युटी रिमूव्ह करून आपण रिडिफाईन करू शकतो फंक्शन. अँड दिस इज अ रिडिफाईन्ड फंक्शन वेअर f(x) इज कंटिन्युअस फंक्शन. सो कंटिन्युअस म्हणजे काय, डिस्कंटिन्युअस फंक्शन्स म्हणजे काय हे आपण बघितलंय. याच्या पुढे जाऊन आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत आणि लिमिटचाच यूज करून, कारण अर्थातच हे लिमिट्स आपण काढतो इथे सगळे. सो लिमिटचाच यूज करून आपण फंक्शन कंटिन्युअस आहे का डिस्कंटिन्युअस आहे चेक करणार. धन्यवाद.